नमस्कार. पहिल्या ब्लॉगमध्ये माझ्या सर्वांचं स्वागत. मी सुजाता सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. तर सकाळचे 5:30 वाजलेले होते आणि बघू शकता कशा पद्धतीनं आकाशात खूप सुंदर चित्र होतं आणि मला व्हिडिओ काढावासा वाटला. कारण माझ्या पहिल्या ब्लॉगची सुरुवात निसर्गाच्या सान्निध्यात व्हावी असं मला वाटत होतं, म्हणून मी हा व्हिडिओ केला. तर मला तुमचा सपोर्ट हवा आहे, बाकी काही नको आहे या व्हिडिओमधून. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेवढे लोक बघतील तेवढ्यांनी. आणि माझं रुटीन बघू शकता. सकाळी मी सगळं आवरून पहिला बेसनचे लाडू करून घेतले, कारण नंतर मला बाहेर जायचं होतं. तर बेसनचे अर्धा किलोचे लाडू मी छान तयार करून घेतले. सकाळी 8 वाजता माझा स्वयंपाक आणि हे लाडू दोन्ही करून झालं. त्यानंतर आम्ही 8:30च्या दरम्यान बाहेर पडलो. काही कारणानिमित्त जायचं होतं बाहेर. तर आमच्या इथं असं हे निसर्गरम्य ठिकाण आहे, बघू शकता तुम्ही. जातानाच मालक मला म्हटले, हे काय व्हिडिओ शूट का करायला? असं म्हटलं, असंच करायला. कारण मी त्यांना काही बोलले नाही की मी व्हिडिओ शूट करून नंतर अपलोड करणार आहे. मग व्हिडिओ शूट केला, कारण लोक लगेच नावं ठेवतात, हे काय नवीन सुरू केलं आहे म्हणून. लोकांना काही वाटत असतं काय हिच्याच्यानं काय होणार नाही, इतर गृहिणी आहे, शिकून काय उपयोग, नोकरी नाही, पत्ता नाही नोकरीचा. पण त्यांना काय माहीत आपण उभं राहण्यासाठी किती धडपडत असतो इथे. तर अशा पद्धतीनं आम्ही आमचं काम आटोपून परत येत होतो. तर येताना NP फिश कंपनी कराडे इथं आम्ही आलो, कारण मिस्टरांना मासे खायचे होते. फार इच्छा झालेली. हा एवढा मोठा मासा बघून मला जरा त्या माशाचं कौतुक वाटलं, पण वाईट पण वाटलं की बिचाऱ्याला कसं लोंबकाळत ठेवलं. बरेच ग्राहक पण होते. मग त्यातलेच आम्ही बांगडा आणि पापलेट 2 प्रकारचे मासे घेतले आणि मिस्टर इथं रांगेत उभे राहिले स्वच्छ करून घेण्यासाठी. काउंटरला गर्दी होती, पण एक अर्धा तासात झालं. मग दुपारी घरी आलो. घरी आल्यानंतर त्यांना खूप भूक लागलेली होती, त्यामुळं मी त्यांना नाश्ता वगैरे काही न करता डायरेक्ट स्वयंपाकाला घातलं. तरी दुपारचे 2 वाजले असतील आणि मग त्यांना जेवण करून वाढलं. आणि मग त्यानंतर म्हटलं आता थोडा वेळ झोपून टाकायचं, पण कुठलं काय, तोपर्यंत पाहुणे येणार होते, त्यामुळं परत ती तयारी. म्हणजे गृहिणी असली तरी तिला काही विश्रांती नाही. तर बघू शकता मासे खरपूस असे छान भाजलेले आहेत. हॉटेलपेक्षाही छान करतात असं घरातले म्हणतात. बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि धन्यवाद. तुमचा सपोर्ट राहू द्या, एवढंच फक्त. धन्यवाद.